An open pipe and closed pipe are in resonance with a tuning fork. The ratio of their length in फर्स्ट ओव्हरटोन इज. तर ब्रॅकेटमध्ये ओपन टू क्लोज पाईप घ्यायचं आपल्याला. पहिले ओपन पाईपचं लेंथ घ्यायची, नंतर क्लोज पाईपचं घ्यायचं. तर हा क्वेश्चन 2023ला आलेला होता. याचे 4 ऑप्शन दिलेले, त्यापैकी ए ऑप्शन आहे 2/3, बी ऑप्शन दिलेला आहे 3/4 आणि सी ऑप्शन दिलेला आहे 3/2 आणि लास्ट डी ऑप्शन दिलेला आहे 4/3. तर या 4 ऑप्शनपैकी या क्वेश्चनचं करेक्ट आन्सर काय असलं पाहिजे, तर आपण याला सॉल्व करूया आणि मग डिसाईड करूया. सर्वात पहिले आपण काय करू, फ्रिक्वेन्सी घेऊ पिथ ओव्हरटोनची ओपन पाईपसाठी आणि क्यू नंबरची ओव्हरटोन घेऊ क्लोज पाईपसाठी. ठीक आहे, मग या ठिकाणी लिहिलं आणि दोन्ही रेझोनन्सला आहे म्हणजे दोघांची फ्रिक्वेन्सी कशी राहणार, सेम राहणार. ठीक आहे, मग फ्रिक्वेन्सी ऑफ पिथ ओव्हरटोन ऑफ अ पाईप पहिले क्लोज घेतलं, क्लोज ॲट वन एंड, ओके, इज इक्वल टू फ्रिक्वेन्सी ऑफ, तर पीच्या जागी आपण क्यू घेऊ. ठीक आहे, फ्रिक्वेन्सी ऑफ क्यूथ ओव्हरटोन ऑफ अ ओपन पाईप, ओपन पाईपची घ्यायची. ठीक आहे, पण आता या ठिकाणी आपल्याला किती नंबरची ओव्हरटोन दिलेली, फर्स्ट नंबरची ओव्हरटोन. आधी फॉर्म्युले पुट करून टाकू आणि नंतर मग त्याचे हे घेऊन. ओके, ठीक आहे, फ्रिक्वेन्सी ऑफ पिथ ओव्हरटोन घेतलं क्लोज पाईपचं, त्याचा असतो 2p+1 × n म्हणजे फंडामेंटल फ्रिक्वेन्सी, ती असते V/4L क्लोज पाईपसाठी. आता क्यू नंबरची घ्यायचं, तर ओपन पाईपसाठी Q+1 × n म्हणजेच आपला असेल V/2L, मग त्याच्यासाठी आपण L2 घेऊ. ओके, आता फर्स्ट ओव्हरटोन दिलेला आपल्याला, म्हणून आपण P आणि Q या दोघांची व्हॅल्यू किती पुट करणार आहे, 1 पुट करणार आहे. ठीक आहे, पुट P = Q विच इज इक्वल टू 1. वरच्या इक्वेशनमध्ये टाकून देऊ इन अबव इक्वेशन. पुट P = Q = 1 इन अबव इक्वेशन. बघा काय राहील आपलं 2 आणि त्याला पीची व्हॅल्यू किती टाकणार, 1, म्हणजे 2 × किती झाला 1 + 1, 2 × 1 + 1 × V/4L1 इज इक्वल टू, क्यूच्या जागी पण आपण 1 टाकणार आहे. ओके, म्हणजे काय भेटेल आपल्याला 1 + 1, ओके, 1 + 1 आणि ब्रॅकेटमध्ये ब्रॅकेटच्या बाहेर V/2L2. ओके, आता याला सिम्प्लिफाईड करू, V कट होणार आहे. ओके, 2 × 1 = 2 + 1 किती झाला 3, म्हणजे न्यूमरेटरला 3 राहील. /4L1 इज इक्वल टू 1 + 1 किती झाला 2/2L2. पण आपल्याला फाईंड करायचं आहे लेंथचा रेशो, त्याच्या आधी 2 काय करू आपण कॅन्सल करून टाकू. ठीक आहे, मग 3/4L1 इज इक्वल टू 1/L2. ओके, पण आपल्याला काय फाईंड करायचं, L2/L1 फाईंड करायचं आहे. ओके, मग 4 इकडे जाईल आणि 3 डिवाईड होईल. ठीक आहे, मग L2/L1 हा भेटेल 4/3. याचं आपलं काय असणार तर फायनल आन्सर. ओके, मग L2/L1 इज इक्वल टू 4/3. ओके, आणि आता या 4 ऑप्शनपैकी या क्वेश्चनचा करेक्ट आन्सर काय आहे, तर ते आपण या ठिकाणी बघूया. तर ऑप्शन नंबर डी जो आहे तो या ठिकाणी आपला करेक्टली मॅच झालेला आहे. मग या क्वेश्चनचं जे आन्सर असणार ते ऑप्शन डी म्हणजेच काय 4/3 त्या लेंथचा रेशो असेल, हे झालं त्याचं फायनल आन्सर.